नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, धुळे आणि नाशिकचं जे ग्राउंड झालंय, ग्राउंड नंतर आता काय असणार आहे, मेरिट लिस्ट लागणार आहे. आता बहुतेक विद्यार्थी कमेंटमध्ये विचारताय की मेरिट किती लागणार आहे. तर आपण एक टेंटेटिव्ह काढलं होतं, तर तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. बट त्या व्यतिरिक्त मी एक गोष्ट सांगेल की ज्या म्हणजे तुमचं बघा, ग्राउंड झालंय, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालंय, आता काय तुमचं फक्त व्यावसायिक चाचणी. तर व्यावसायिक चाचणी कधी होईल याच्यासाठी विद्यार्थी विचारताय की व्यावसायिक चाचणी कधी असणार आहे. तर व्यावसायिक चाचणीसाठी मित्रांनो तुमची लिस्ट लागू शकते, फायनल कट ऑफ लागणार आहे. ओके, आता त्या फायनल कट ऑफ मध्ये विद्यार्थ्यांना जे काही विद्यार्थी क्वालिफाय झालेत तर त्याच्यासाठी एकाच 3 असे विद्यार्थी ते घेतात. ओके, समजा जर 10 जागा असतील तर 30 विद्यार्थ्यांना ते व्यावसायिक चाचणीसाठी बोलवतील. आता ते 30 विद्यार्थ्यांची लिस्ट लागेल आधी. ओके, आणि मग त्याच्यानंतर त्यांची व्यावसायिक चाचणी होणार आहे. तर ती लिस्ट कधी लागणार आहे धुळे नाशिकची, तर ती लिस्ट तुमची मित्रांनो आज पण लागू शकते, उद्या परवा पण लागू शकते. बट 10 तारखेपर्यंत ते फायनल होणार आहे. ओके, त्याच्यानंतर तुमची व्यावसायिक चाचणी होणार आहे. म्हणजे जे काय आपलं 25 किलोमीटर चालायचं असतं, त्याच्यात काय असतं, आपल्याला फक्त चालायचं काम असतं. चालू शकता, धावू शकता, तुमच्या मर्जीने. बट तेवढा जो एक टाइम स्लॉट आहे, त्या टाइम स्लॉट मध्ये आपल्याला तिथे पोहोचावं लागतं. सो आता ठाणे, नागपूर, कोल्हापूर हे जे लोकांचे ग्राउंड राहिले तर यांच्यासाठी पण एक म्हणजे त्यांचे पण ग्राउंड आता एक 10 ते म्हणजे 15 तारखेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे ग्राउंड होणार आहे. त्यामुळे त्यांनी पण काही टेन्शन घेऊ नका. त्याच्यामध्ये त्यांचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवा. जर मागितलं तर देऊन टाकायचं, नाही मागितलं तर काही गरज नाही. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो की जवळपास म्हणजे आता तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन तर झालेलं आहे. आता तुमचं राहिलंय ग्राउंड नंतर तुमचं पण व्यावसायिक चाचणी होणार आहे. सो या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या 28 फेब्रुवारी पर्यंत कम्प्लीट होणार आहे आणि तुमच्या हातामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे कॉल लेटर देणार आहेत. कॉल लेटर म्हणजेच जॉईनिंग लेटर. 28चा आपण पकडू की 1 वीक लेट किंवा 2 वीक लेट, बट मार्च पर्यंत ते आपल्याला सगळं देणार आहे. बहुतेक विद्यार्थ्यांचं बीएमआय वर खूप काही कमेंट येत आहे. बीएमआय बघा, बीएमआय प्लस मायनस चालतो, एवढं पण काही अॅक्युरेट पाहिजे असं नाहीये. त्यामुळे त्याचं पण काही टेन्शन घेऊ नका. फक्त मी एकच सांगतो की तुम्ही ग्राउंड पर्यंत पोहोचा, शेवटपर्यंत या शर्यतीत राहा, जेणेकरून जे काय होईल पास फेल तो पुढचा विषय. फक्त आपलं काम काय आहे, आपलं काम आहे तिथपर्यंत पोहोचणं. म्हणजे जेणेकरून जर भविष्यात तुम्हाला कुठल्या फोर्सची किंवा कुठल्या एक्झामची आठवण आली तर, किंवा तुम्हाला एक म्हणजे एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही या गोष्टीसाठी पण तिथे जाऊ शकता. बट तुमचं काम पण तिथे होऊ शकतं. हा पॉझिटिव्ह विचार आपल्याला ठेवावा लागणार आहे. ओके, सो बेस्ट ऑफ लक. ज्यांचं कोणाचं झालं, ज्यांचं कोणाचं राहिलेलं आहे, पुढचा काही अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करत जा, शेअर करत जा. धन्यवाद.